गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. आता 135 किलोमीटर नंतर थांबलोय. 100 किलोमीटर तर 2 तासात झालेले. आता इकडे कसारा व इगतपूरच्या पुढे थांबले नाश्ता करायला. साहिल तिचे हेल्मेट सगळे ठेवले, टँक बॅग काढून टाकले. लुक भारी येतोय आता गाडीचा. थंडीमुळे शूट करायचं मनच नव्हतं, म्हणून इकडे एवढा 135 किलोमीटर नंतर शूट करायला चालू केलंय. आता थोडं बरं वाटतंय. आता इथून 10 किलोमीटर आतमध्ये आपलं मंदिर. आता आपल्याला जायचं आहे 60 डोंगर पार पूर्ण फिरून 10 किलोमीटर आतमध्ये. ही वाली रोपवे इकडून जायचं तर आपण रोपवे. वनी सप्तशृंगीला पोचले. इथे बाईक लावली आहे. ते रोपवे नाही, ट्रेन सारखं आहे. रोपवे नाही म्हणा ट्रेनला, पागल. 350 शिड्या झाल्या. बेकार थकलोय. तर अजून वरती जायचं. चल चल. आता किती 430 आहे. टोटल आहे 500 शिड्या वाटतं. लोक सुधारणार नाही. इकडे पण कचरा करून ठेवलाय. घेऊन गेला बा. पेढा घेऊन गेला कुठे? हा तो बघ.
भाऊ आहे, भाऊ आहे सक्का. वाटत नाही ना. हा. नाही, कोणाला पटत नाही ना, भाऊ भाऊ आहे. सप्तशृंगीने झालं, आता शिर्डीला जाणार. शिर्डीवरून मग उद्या शनी ग्रिजनेश्वर ज्योतिर्लिंग, हां संभाजीनगर. मग तिकडून मग रविवारी मग त्र्यंबकेश्वरला जाणार. डोळे बघून खरं सांगून गेला तुम्हाला. हो ते पोचणार आपण शिर्डीला. हां त्याच्या अगोदरच पोचू. किती किलोमीटर आहे टोटल? 126 किलोमीटर दाखवते. रेंज रोवर घेऊन आले. आताचे लास्टचे 23 किलोमीटर तूच चालू. आरामात मागे बघू. पोचलो आपण शिर्डीमध्ये. फायनली इथे पोचलो. साई आश्रम भक्तिनिवासमध्ये आज स्टे करणार आहे. पहिला झेरॉक्स तिकडे डॉक्युमेंट करेक्शनकडे चेक होते, मग 10 नंबर काउंटरला ऑनलाईन रूम अलॉटमेंटमध्ये. आता साहिल थांबलाय आता तिथे. मी चाललो बॅग काढायला बाईकवरची. बाकी सगळं सामान मी बॅग काढायची. साहिल दूरपर्यंत रूम घेईल. टँक बॅग, हेल्मेट आणि स्पीकर. आता सीट ओपन करून हावाला जुगाड हे करायचं आहे, आत ठेवायचं. आता सीटच्या खाली चार्जिंगचं कनेक्शन आहे, ती इकडे केबल काढून ठेवलेली. सगळं काम झालंय. आता साहिलची वाट बघतोय. साहिल येईल, मग रूममध्ये जाऊन फ्रेश होईल. खूप थकलोय. आजचे टोटल किलोमीटर झाले 347 किलोमीटर झाले. ह्याचं मायलेज संध्याकाळी कळेल, पेट्रोल फुल टँक करेल तेव्हा. चट्ट
अशी उघडली. उघडणारच ना. नवीन नवीन आहे. चांगली आहे. इथे वॉशरूम आहे, इथे ठेवायचं आहे. बेड आहे. आता सकाळचे 9 वाजले. रूममधून चेकआउट करायचं. हेल्मेट, टँक बॅग, छोटी बॅग. साहिल पुढे गेलाय आता चावी जमा करायला. आता ही बॅग बंजी कॉर्डनी बांधणार. यात प्रसाद ठेवायचा आहे. टँक बॅग, हेल्मेट, ऑल सेट फॉर राईड. आजचा प्लॅन आहे ग्रिजनेश्वर ज्योतिर्लिंग आणि तिथून स्टे करून उद्याचा प्लॅन अजून एक आहे. बॅग बांधून झाली बंजी कॉर्डनी. आता टँक बॅग. तोपर्यंत कोल्ड स्टार्ट करून घेऊया. काल रात्रीच फुल टँक करून आणलेली. बॅग बांधली, टेल बॅग, हेल्मेट. साहिल प्रसाद घेऊन होतं. आता शेवटचं आलोय इकडे मंदिराच्या मागे लाडूचा प्रसाद घ्यायला. आता ग्रिजनेश्वरचं दर्शन झालंय. आतमध्ये फोन तर अलाउड नव्हता म्हणून बाहेरच ठेवलेला, म्हणून व्हिडिओ वगैरे तर काढला नाही, फोटोज काढले. आता आम्ही चाललोय नाशिकला. आज नाशिकला स्टे आणि उद्या त्र्यंबकेश्वर. आता इथे थांबलोय आम्ही त्र्यंबकेश्वरच्या 8 किलोमीटर अगोदर. बाईक पार्क केली. ही रूम भेटली आहे. सकाळचे 8:50 वाजले. या प्रॉपर्टीमध्ये राहत होतं, लॉजिंग होतं. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करून त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून मग तिथून जव्हार रोडने विरार साईडला, मग तिथून मुंबईला.